आता मी इथे जाते मामाच्या गावाला. मामाचं गाव जास्त आमच्यापासून लांब नाहीये, 10 ते 15 मिनिटावरतीच आहे ना, 7 किलोमीटर आहे. हा बघा, हा आहे आमचा कणकवलीचा मेन रोड. ओके, तर मस्तपैकी पाऊस पडतोय बाहेर आणि त्यामुळे पावसामुळेच आम्हाला उशीर झाला निघायला. आता आम्ही कधीच गेलो असतो. तर मामाकडे जाण्याचं कारण असं की आज एकतर त्याच्याकडे भजन सुद्धा आहे आणि माझ्या मामाचा मोठ्या मामाचा मुलगा तो सुद्धा आलेला होता. त्याला झाल्याला 7 दिवस झाले असतील, तर त्याला सुद्धा घरी पोहोचवायचं होतं. तर त्या दोन्ही निमित्ताने आम्ही आज त्याच्याकडे जातोय. आणि मला सुद्धा आजीला भेटायचं होतं, खूप दिवस झाले आजीला भेटली नाहीये. आणि तुम्हाला सुद्धा मला दाखवायचं होतं की आजी नक्की काय करते, कारण तुम्ही सर्वांनी खूप कमेंट केलेला आजी कुठे वगैरे. सो आता हे बघा, ही आहे आमची कणकवली. हे आता सध्या नवीन केलेलं आहे, ह्याला काहीतरी सेल्फी पॉईंट बोलतात. सो ही आमची कणकवली. कणकवली ॲक्च्युली आता सिटी झाली आहे, म्हणजे गावात असं काहीच आता फील राहिलं नाही आहे कणकवलीमध्ये. जे असे जे टिपिकल जे खेडेगाव वगैरे असतात तसं तर काहीच नाही आहे, फुल सिटी. म्हणजे मोठे मोठे बिल्डिंग, टॉवर्स, परत टॉवर्स नाही अजून झाले आहेत, मॉल झाले आहेत इथे. पण तो खेडेगावचा जो फील आहे तो आता कणकवलीतना पूर्णपणे गायब झालेला आहे. हे जे दिसतंय कासरद, हे आहे माझ्या मामाचं गाव. कणकवलीपासून 8 किलोमीटरवर हे गाव आहे कासरद. ओके, मस्तपैकी एकदम काळोख. आणि आता जरा पाऊस थांबलाय म्हणून 2 किलोमीटर नाही रे, आता तिथून आतमध्ये 2 किलोमीटरवर आहे. आतून म्हणजे आता अजून वेळ घरी पोचायला मामाकडे. मस्तपैकी फील येतोय गावचा. हा जो फील आहे हा कणकवली फील नाही आहे. कणकवली पूर्णपणे आता एकदम सिटी झालेली आहे, काहीच आता तसं वाटत नाही कणकवलीमध्ये. एकदम मॉल झाले आहेत, मोठी मोठी दुकानं, परत ते असं खेडेगावचं फीलच राहिलं नाही. आता जरा थोडाफार खेडेगावचा फील आता इथे कासवला आहे. हे बघा, मला दाखवते मस्तपैकी. आधी वाटते का म्हणजे रात्रीचं तर असं ड्रायव्हिंग वगैरे जाम वाटतं. तर आता माझ्यासोबत आहे इथे मम्मी आहे आणि माझा भाऊ आहे, मामाचा मुलगा. तर ह्याला सोडायला म्हणून आम्ही आज आलोय. आणि आज छोट्या मामाकडे भजन सुद्धा आहे. आज 2 कारणं होती. आणि परत आजीला सुद्धा भेटत होतं, खूप दिवस झाले आजीला भेटली नाही. दीप, तुला काय बोलायचं? ह्याचं नाव दीप आहे. हा खूप बडबड आहे. हा दीप, काय बोलायचंय तुला? नाही बोलायचंय. तो आता कॅमेरासमोर तो जरा घाबरतोय, त्याचं खूप बडबड आहे. तर अजून इथे एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती म्हणजे माझा भाऊ. तर ह्याचं नाव आहे सुमित. तर जे काही व्हिडिओचं जे काही माझं काम असतं सगळं एडिटिंग, थंबनेल वगैरे ते सगळं हाच करतो. तुम्हाला सर्वांना बघायची खूप इच्छा होती त्याला, की रेसिपी दाखवा म्हणून तुम्ही सर्वजण सांगत होता. पण रेसिपी आहे त्याचं काम नाहीये. त्याचं काम आहे तर एडिटिंग, सोशल मार्केटिंगचं काम त्याचं असतं. आणि गाडी चालवणं हे त्याचं पॅशन आहे. हा म्युझिक क्षेत्रामध्ये ह्याचं काम आहे. म्हणजे हार्मोनियम किंवा काय म्हणजे जे काही शो असतात, कीबोर्ड्स वगैरे, तर त्या शो मध्ये ह्याचं काम असतं. तर म्हणजे तो सुद्धा असं टिपिकल काय काम करत नाही, म्हणजे अकाउंट वगैरे. तर तो सुद्धा कॉमर्सचा स्टुडंट आहे, पण तो टिपिकल करत नाही. जसं मी आता टिपिकल करत नाही तसं तोही टिपिकल काय करत नाही. माझं जे काही युट्यूबचं जे काही काम असतं ते सगळं काम तोच बघतो. थंबनेल पासून ते एडिटिंग पासून सगळं काही तोच बघतो. इव्हन मी ह्या क्षेत्रात जी आली आहे युट्यूबच्या, ते सुद्धा त्याच्यामुळेच आली आहे. त्याने मला खूप प्रोत्साहन केलं की तू कर म्हणून, कारण तू खूप छान जेवण बनवते, तू कर. तर त्यामुळे माझं सगळं क्रेडिट जे आहे ते सगळं क्रेडिट ह्याला जाते. आज जी काही लोक मला थोडीफार ओळखतायत, जे काही माझं आज नाव होत आहे ते सगळं ह्याच्यामुळेच मी सांगेन. आणि त्याच्याबरोबर तिची स्वतःची मध्ये तितकी मेहनत आहे. ते तिला पुशअप केलं, तिला भाऊ म्हणून पुशअप करणं, स्वतःची पण मेहनत आहे. ती पण तितकंच झटून काम करते. त्याच्यामुळे आज तुम्ही बघताय की आज कमी वेळेतच आपल्या जवळजवळ 7,500च्या वरती आपल्या सबस्क्रायबर्स गेले. आणि लवकरच आपण 8,000 सबस्क्रायबरचा टप्पा पण पार करू. हो, आणि तो सांगतोय खरं, पण पुशअप करायला सुद्धा खूप एक हे लागतं. म्हणजे पुशअप कोणी करू शकत नाही. त्याने केलं पुशअप, कारण त्याने माझ्यातले थोडेफार गुण ओळखले म्हणून त्याने मला पुशअप केला. आणि तो मला बोलला. ऍक्च्युली मला सुद्धा खूप भीती वाटत होती की युट्यूब म्हणजे कसं असणार, काय म्हणजे बोलायचं, कॅमेरासमोर बोलायचं. तुम्ही जर माझा पहिला जो व्हिडिओ बघितलात रसगुल्ल्याचा, मँगो रसगुल्ला, इतकं मी घाबरत हा व्हिडिओ केला होता. पण मला प्रत्येक वेळी तो सांगत होता की तू घाबरू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल म्हणून. आणि म्हणूनच मी माझं सगळं क्रेडिट त्याला देते, त्याला आणि माझ्या मम्मी पप्पांना. पूर्ण क्रेडिट त्या दोघांना, तिघांना जात आहे असं आहे. तर आज काय रेसिपी वगैरे काहीच नाही आहे. आज मामाकडे जायचंय, मस्तपैकी आज भजन आहे. भजनाला मामाने काय ठेवलं ते सुद्धा बघूया आपण.
आजी सुद्धा तिकडे भेटणार आहे. आजीसोबत सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. तर आता इथे मी तुम्हाला रस्ता दाखवते मस्त की काळो काय फुल काळो. हे ना देऊळ कोणतं आहे रे मम्मी? हे देऊळ आहे का? अजून आलं नाहीये. इथे पावना देवी मंदिर आहे. इथे जास्त कासरला ना मी नाही राहिली आहे. माझा भाऊ खूप राहिला इथे, लहानपणापासून तो खूप राहिलाय आणि मामाचा लाडका तोच आहे जास्तीत जास्त. मामांचा मावशीचा लाडका तोच आहे. तर आता ही अशी नागमोडी अशी वळणं आहेत त्यामुळे खूप फील येतो गावचा. हे देऊळ आलं, हे सातरलचं देऊळ, सातरल पावना देवी मंदिर. ओके दीप आज 7 दिवसांनी घरी जातोय. त्याला काहीच नाही त्याचं. 7 दिवसांचा गणपती आम्ही त्याला पोचवतोय. 7 दिवस तो आमच्याकडेच होता. एवढा बडबड आहे, नॉनस्टॉप बडबड आहे त्याची आणि खूप हे करणार आहे काम वगैरे. आणि असं वाटतो असं नाही, असं बघा असं वाटेल असं तुम्हाला मस्तीखोर असं वाटेल पण ऍक्टिव्ह खूप आहे, खूप ऍक्टिव्ह आहे. खूप असं कोणत्या कामाला लाजत नाही, बिनधास्त सगळं करतो. मस्त वाटतं एकदम. बाहेर एकदम फुल फील येतोय. रातकिड्यांचा आवाज आहे. पण आता पाऊस थांबलाय. भरपूर पाऊस होता त्यामुळे आम्हाला निघायला सुद्धा उशीर झाला. हे काय रे? ते गाव आहे, वाडी. अच्छा खालची वाडी. आता आपण कासरकडे निघालोय ना. कासरला मी आले खूप वेळा पण ते एवढं काय लक्षात नाही राहत. दीप ब्लाइंड स्पॉट्स एकदम पुढचे हे ना, हे स्पॉट जे आहेत ना खूप एवढे अशी पटकन वळण्याचे आहेत ना त्यामुळे असं भीती वाटते. लगेच गाड्या समोर येतात. खूप सावध राहावं लागतं गाडी चालवताना. आता ह्याच्यामध्ये जे गुण आले ते जे ड्रायव्हिंगचे जे गुण आले ते माझे दोन्ही मामा पक्के ड्रायव्हर म्हणजे एकदम दोघे एक्सपर्ट. दोघांना झोपेतून जरी उठून जरी सांगितलं की गाडी चालव तरी बिंदास गाडी चालवतील आणि दोघेही सेफ ड्रायव्हिंग. असं नाहीये की काय दोघांकडनंही कधी काही असं काय झालेलं नाहीये आणि तेच गुण त्याच्यामध्ये आले. मामांच्या सहवासात तो लहानपणापासून होता आणि तेच त्याच्यात आलं. इव्हन तो जे काही पेटी किंवा जे काही कीबोर्ड वगैरे वाजवतो ते सुद्धा आमचे जे बाबा होते म्हणजे मम्मीचे वडील ते मृदुंग वगैरे वाजवायचे ना रे. हो ते दत्त संप्रदायामध्ये होते. ते दत्त संप्रदायामधले होते आणि ते जे भजन वगैरे करायचे त्यावेळी त्यांच्यावेळी मी बसायचो लहानपणी. तेव्हा आम्ही करायचो नामस्मरण. माझा मामा मोठा मामा माझा त्यावेळी मृदुंग वाजवायचा. ओके. आणि माझ्या बाकीच्या माझ्या 2 मावश्या त्या टाळ वाजवायच्या आणि माझी आजी म्हणजे आई आम्ही सगळे एकत्र नामस्मरण करायचो. सो तो फील आणि सगळं ते जे काही आज आहे ते सगळं त्यांच्यामुळे आलंय. ते जे सगळे जे गुण होते ना ते सगळे त्यांचे गुण ह्याच्यामध्ये उतरलेले आहेत. ती आध्यात्मिक आवड असते, आध्यात्मिक ओढ सगळी बाबांमुळेच आलेली आहे. आणि तेच. आणि छोटू मामा वगैरे काय करायचा? तो लहान होता का? छोटू मामा वगैरे हे सगळे नामस्मरणाला आम्ही बसायचो. मी लहान होतो एकदम, दीप सारखं होतो. खूप लहान होतो मी. 7:30 8 वाजले की आम्ही नामस्मरणाला बसायचो. मग खूप जी गाणी असायची दत्तगुरूंची ती गायचो आम्ही. ओम श्री गुरुदेव दत्त आम्ही म्हणायचो. ओके. एखादं गाणं बोलून दाखव ना भाई. ते एक आहे ते आठवत आहे. बोल. या विश्वाच्या विश्वांबरा दत्त भगवान दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा तुझ्या चरणाचा मी दास रे तुझी पाहू किती वाट रे. काय पामराची सेवा घडो माझ्या देवा. घडो मज देवा तरी आता तुला तेवढे शब्द तरी लक्षात आहे. स्वयंभू तू ये घरा दत्त भगवान दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वर. असं ते गाणं होतं मला ते आठवत आहे. अच्छा. मस्त मस्त. भाईचा आवाज पण जाम भारी आहे. आता आपण इथे मामाकडे इथे पोहोचलेलो आहे. हे बघा मामाच्या घरी इथे पोहोचलेलो आहे. इथे मी इथे गाडीतून आता उतरते. काय उतरूया आता आपण इथे.
मामाचा मुलगा. मामी शूटिंग चालू आहे. मामी ही माझी लहान मामी आहे, खूप लाजते ती आता. नाही बंद नाही चालू आहे. हे बघा मी तुम्हाला बोलले नाही मामी आज काय स्पेशल केलंय. स्पेशल मटकीची उसळ. तुमच्याकडे उसळ पाव आहे ना? उसळ पाव आहे मामीकडे. भारीपैकी एकदम हे आलंय, कट भारी झालं एकदम तिचा मस्तपैकी. ही जेवणामध्ये खूप एक्सपर्ट आहे. कुठे गेली? आणि इथे आहे मामाचा गणपती, एकदम भारी असा. हा कासरचा राजा वाटतोय हा. मामाचा गणपती आहे खूप भारी असा. ए आई कुठे आहे? आईला घेऊन ये. भाई इथे पूजा करतोय गणपतीची. ह्याला मी भाई बोलते, तुम्हाला ते सांगायचं विसरली. ह्याला मी भाई बोलते. आता मम्मी मम्मीचा माहेरचा गणपती. पाय आता पडून झालेलं आहे माझं. आता आई यायची आपण वाट बघूया. आई आहे दुसऱ्या मामाकडे, म्हणजे मोठ्या मामाकडे. आता आई आहे. हा आहे छोटा मामा. छोटा मामा माझा कुठे गेलाय? तो भाड्याला गेला असेल, भाडं घेऊन. तर बघूया का आपण दाखवलं. मामा कुठे गेला ग? होंड्याला. कधी येणार? येईन ना आता. भजन किती वाजता येणार आहे? भजन कशाने? भजन येणार आहे ना? किती वाजता येणार आहे? 9 वाजता सांगितलं. 9 वाजता? आम्हाला 8 वाजता बोलला. 8 वाजता बोलला आम्हाला. हो भजन. ए बाई मांजर लांब ठेव माझ्यापासून. मला मांजरची जाम भीती वाटते. पळून जाईन. मांजर नको. हा यश आहे. यश इकडे ये. हा यश आहे आमच्या सगळ्या भावंडांमधला शांत गुणी असा यश. हे बघा ही त्याची मांजर जी मला खूप भीती वाटते. तू बाई लांब बसरा माझ्यापासून. आणि तुमचा हे कुठे रे? मोती कुठे तुमचा? मोती. हे बाई मामाचं घर आहे पूर्णपणे दाखवते. तुमचा मोती कुठे आहे? तो तुमचा कुत्रा तिकडे असतो का? अच्छा शी मला बघायचं होतं त्याला. ओके आता आपण काय बघूया. ही यांची बाल्कनी आहे. चल दीप आपण तिकडे. दीप माझा जर मोबाईल आणशील का? इथे गणपतीच्या इथे ठेवलाय मी. हा दे. चल आपण जाऊया तिकडे. आता आपण मोठ्या मामाच्या घरी जाऊया. दीप कुठे गेला रे? ही इथे आहे आई.
व्हिडिओ चालू आहे, शूटिंग चालू आहे. हा आहे माझा मोठा मामा, जे मगाशी जे भाईने जे सांगितलं मृदुंग वाजवायचा तो हाच तो. ही त्याची मुलगी दिव्या आणि ही आहे आई. हिची तब्येत अशी झाली आहे म्हणून ती आता सगळा येत नाहीये ना, तर सगळीजण ना अगं आठवण काढते तुझी शूटिंग मध्ये नाही म्हणून. दिव्या हाय कर. आता माझा मामा आलेला आहे, छोटा मामा माझा आलेला आहे, तुम्हाला दाखवते. मामा हा माझा छोटा मामा आहे. जी सगळेजण सांगतात की मी कोणाकी दिसते, चिनी नेपाळी, तर ह्याच्यासारखी दिसते मी. तर ह्याच्याकडे आज भजन आहे. तर आजचा जो गणपती आहे तो सुद्धा ह्याचाच गणपती आहे, माझ्या मामाचा, छोट्या मामाचा. मग राहा, नाही ते सर्व उभी राहा. दोघे जण राहा समोर. अरे राहा, अगं किती लोक बघणार तुम्हाला. हां अगं हजारो लाखो लोक बघतात. ओके, हा माझा बारका मामा, ही त्याची मामी. त्याची मामी नाही, त्याची बायको. ओके, आई आता छोट्या मामाच्या घरी आलेली आहे. आई काय बोलतेस, कशी आहेस? आई पूर्ण खराब झाली एकदम. खोबऱ्याच्या वडीच्या वेळी कशी होती ना, आता कशी आहे? हा तब्येत बरी नाही. अगं सगळीजण सांगतात तुझ्यासोबत व्हिडिओ करायला. तब्येत साथ देत नाही. गणपती मस्त आहे ना. काय बोलते? आता भजन येईल थोड्या वेळाने, 8:30 8:30ला येईल भजन. आम्हाला पण जायचं, तिकडे पण भजन आहे. दाखवलं तर होय दाखवला. हा मामा, हा भाऊ प्रशांत सावंत. मामी दाखवली. ये ग, हे बघ दिसतेच आहेस तू. ये होय घेतला. आज खास व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे, त्यांच्या मामाचा गणपती. हा गणपतीची मूर्ती एवढी मोठी स्थापित केलेली आहे. आणि मामीला आमच्या साफसफाईची खूप आवड आहे, त्यामुळे घर असं सगळं स्वच्छ दिसेल सगळीकडे. हा साफसफाईची आणि जेवण जाम भारी बनवते मामी. आज उसळ पाव आहे. हा आज उसळ पाव. आणि मामीचं एक वैशिष्ट्य काय सांगू का, म्हणजे जे मला आवडतं तिचं, की तिचं आधीचं जे घर होतं ते तिकडे होतं छोटंसं घर. ते छोटंसं घर असून सुद्धा तिचं सगळं टापटीप, म्हणजे हे ना दोघंही तसेच आहे. एक म्हणजे बोलतात ना एक दुजे केले तसे दोघं जण आहे. आणि दोघंही नुसती कोण आलं की त्यांना भरपूर देणार, असं काय पाठीपुढे बघणारी नाहीत, अशी माझी मामी. हा माझा फेवरेट. हा थँक्यू. नाही जे करते ते करते, कारण तिला खूप या गोष्टींची आवड आहे, तर त्यामुळे ती करते, सगळं करते ती. हां बस झालं कौतुक. नाही तिचं ती खूप म्हणजे ते तुम्हाला मी ना आता ना काळो काय म्हणून आता तुम्हाला मी ते खोपटं दाखवलं असतं, ते तिथे गुरांचं ते होतं ना, तिथे झालं ना काढलं ना ते. हां तिथे. आणि आता हे त्यांचं घर आता मोठं बांधलेलं आहे. ही दोघंही मामा मामी एकसारखेच आहेत. त्याला सगळ्याची आवड आणि नुसतं समोरच्याला देत राहायचं. काय देऊ घेतली आईला आमच्या खूप आवडली होती ना गणपतीचं शूटिंग. हा आपल्या मुलग्याचा गणपती म्हणजे तिला वाटणारच ना गणपती. आवड आहे मला. तिला आता काही झेपत नाही म्हणून. मालवणी अजिबात बोलत नाही. तुला आता मालवणी बोलता येतं तुला? काहीतरी बोल माझ्याशी मालवणी. काय पण बोल. ही बोलत नाही माहिती मालवणी, आणि हिला सगळीजण सांगतात मालवणीत बोल. ही मराठीत बोलते. बोल. आता तो काही प्रश्न विचारलास तर मी त्याच्यासाठी मला मालवणी यायला पाहिजे, बरोबर ना? म्हणजे आता एक काम कर, तू आणि मम्मी मालवणीतच बोला, म्हणजे तुम्हाला जमेल ते. कारण आई तर मराठीतच बोलणार. आई शुद्ध आई बोल.
हो ती प्रेयर आहे ना तिथे तुला कमेंट केलेली होती, आजी जावा ना हो ताईंकडे तुम्ही म्हणून. त्यांना बघायची होती ना, सगळ्यांनी म्हणताय की आजी दाखवा म्हणून. तब्येतच नाही अशी तब्येतीमुळे ती आई आता येऊ शकत नाही. आता आपण सांगू पण शकत नाही ती नाही होत मग तेच म्हणून मग मला यावं लागलं. म्हटलं चल जाऊया आता, आपणच जाऊया आणि व्हिडिओ करूया. डेकोरेशन मस्त आहे, एकदम साधं सिंपल. मामी मोदक खाल्लास तो मी बनवलेला? खाल्लास ना? कमेंट टाकलेलीस? हा. कुठचा मोदक? तो तुला मी पार्सल ते पाठवलेला तो खोबऱ्याचा. खाल्लास ना? संपले की आहे? संपले ना? संपले याचा अर्थ चांगला होता. मामा काय करतो बघते. काय करतोस मामा? भजनाची तयारी चालू आहे मामाजी. हे असं लांबून घर दाखवते. हो हातात नको फटाके फोडू. अरे हातात फटाके नका फोडू. यश हातात नको फटाके फोडू. अरे पोरं आहेत, हातात फटाके नका फोडू. आताची पोरं ना अजिबात ऐकणारी नाहीये. कोरस दे दीप कोरस. तू भाऊ आहेस ना त्याचा, तुझा भाऊ आहे ना. जा. श्री दत्त गुरुदत्त, श्री दत्त गुरुदत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा, श्री दत्त गुरुदत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री दत्त गुरुदत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा,
टाळ्या यशसाठी. आता परत कोण गाणार? दीप 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 हा दीप 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 सोबत घेऊया. दीप सोबत गणराया
वा 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 टाळ्या टाळ्या. मस्त.